हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पनीर पासून एकदम झटपट अशी बनणारी रेसिपी। कधी कधी होतं ना की आपल्याला बनवायचा काही कंटाळा आला आहे, तर काहीतरी असं काम चलाव बनवूया किंवा पाहुणे आले घरी, काय बनवायचं सुचत नाही, त्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। पनीर फ्राय बनवण्यासाठी सर्वात आधी मी मॅरिनेशन तयार करून घेणार आहे। तर एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचे, मग त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा काश्मीरी लाल तिखा मसाला टाकून घ्यायचे। माझा चमचा छोटा असल्या कारणाने मी ते 2 चमचे काश्मीरी लाल तिखा मसाला घेतलेला आहे। मसाला तेलामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर मग मी या मिक्सिंग बाउलमध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून तीही मिक्स करून घेतली। आता मिक्सिंग बाउलमध्ये पाव चमचा हळद तसेच चवीनुसार मीठ टाकायचे आणि सर्व इंग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे। महत्त्वाची टिप म्हणजे तेलामध्ये जेव्हा आपण मसाल्याला पहिला मिक्स करून घेतो त्याच्याने आपल्याला एक्स्ट्रा फूड कलर ॲड करण्याची गरज पडत नाही। तयार मिश्रणामध्ये 1 चमचा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि सर्व इंग्रेडियंट्सला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे। आता बाइंडिंगसाठी म्हणून मी या मिश्रणामध्ये 1 चमचा चण्याचे पीठ म्हणजेच बेसन ॲड केले आणि सर्व इंग्रेडियंट्सला पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले। पनीरचं मॅरिनेशन इथे व्यवस्थितपणे रेडी झालं, पण हे पनीरला कोट होण्यासारखं नव्हतं, म्हणजेच हे मिश्रण खूप दाटसर होतं। म्हणून मी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकून याला व्यवस्थितपणे थोडं लिक्विड फॉर्ममध्ये करून घेतलं। मॅरिनेशन ना दाटसर हवं ना जास्त लिक्विड फॉर्ममध्ये हवं, ते असं हवं की ज्याने पनीर इझिली कोट होईल। तर अशा प्रकारे माझं हे जे मॅरिनेशन आहे ते परफेक्टली इथे रेडी आहे। आता मी ह्याच्यामध्ये कापून ठेवलेले पनीरचे क्यूब्स टाकणार आहे। तर मी इथे 150 ग्राम पनीरला स्क्वेअरमध्ये कट करून या मॅरिनेशनमध्ये ॲड केलेलं आहे। पनीरला एकदम हलक्या हाताने व्यवस्थितपणे मॅरिनेशनमध्ये मी ते कोट करून घेतले आणि त्याच्यानंतर 15 ते 20 मिनिटासाठी याला रेस्ट दिली। जर का तुम्हाला घाई असेल तर तुम्ही लगेचच याला फ्राय केलं तरीही चालेल। तर आता पुढच्या प्रोसेसमध्ये पनीरला थोडं रिच फ्लेवर देण्यासाठी मी पनीरला बटरमध्ये फ्राय करणार आहे। तर एका ग्रिल पॅनमध्ये मी इथे थोडंसं तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये बटर टाकलं। बटर गरम झाल्यानंतर मग जे पनीरचे मॅरिनेट केलेले पीसेस होते ते मी ह्याच्यामध्ये शॅलो फ्राय करण्यासाठी टाकून घेतलेले आहे। सुरुवातीला ग्रिल पॅनमध्ये बटर जळू नये म्हणून मी थोडासा तेलाचा वापर इथे केला होता। आणि अजून एक टिप म्हणजे जेव्हा आपण डेअरीमधून पनीर विकत आणतो त्यानंतर पनीरला आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपण त्याला यूज करायचं आहे। आता जर का तुमच्याकडे ग्रिल पॅन नसेल तर तुमच्याकडे नॉर्मल पॅन असेल तरीही चालेल, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही हे पनीर फ्राय करू शकता। तर एका बाजूने मी छानपैकी पनीर फ्राय करून घेतले, आता मी सेकंड बाजूला सुद्धा पनीर हे फ्राय करून घेत आहे। तर अल्टी पलटी करून हे पनीर मी इथे फ्राय करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एकदम मस्त असे ग्रिल मार्क आले होते या पनीरवरती। अशा प्रकारे झटपट पद्धतीने पनीर फ्रायची रेसिपी इथे रेडी आहे। ही रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।